ज्ञानेश्वरी वाचणारा होता, भागवतात बसलेला होता, सेवालाल महाराजाचं चरित्र पारायण केलेलं होतं. बघा, हे याच्यात जे राहते ना, याला समजत असतं, त्याला त्याचं स्वतःचं कधीच नुकसान करत नाही. ज्यानं हरिपाठ ऐकलं असन, ज्यानं ज्ञानेश्वरी पारायण केलं असन, त्याचा कधीच घाटा होत नाही. तसाच व्यक्ती होता. गेला म्हणे, सावकार भांड्या लागत होते म्हणे, लग्न आहे म्हणे, घेऊन जा. पण माझं एक असं आहे म्हणे, एका दिवसासाठी नाही पाहिजे म्हणे, 4 दिवसासाठी पाहिजे. पण आपलं म्हणे भाडं आपण म्हणे दिवसभराचं म्हणे आपलं 4च घंट्याचं आहे म्हणे. मग 16 दिवसाचं भाडं द्यावं लागते म्हणे. 4 दिवसासाठी मॅच राहिला तर 4 घंट्याचा आपल्याला दिवस आहे म्हणे. हे विचारत म्हणे काही हरकत नाही, देतो 16 दिवसाचं भाडं. घेऊन घेतले आणि घेतल्याच्या नंतर घरी गेलं आणि घरी गेल्याच्या नंतर लग्न आटपून टाकले. याला धडा शिकवला पाहिजे म्हणे, यानं 4 घंट्याचा दिवस घेते नाही का म्हणे, याला आणा लागन म्हणे तालावर. यानं नेले घरी, बरोबर त्याचे लग्न केले, भांडे पूर्ण नेले, ठेवले घरी. यानं काय केलं, इकडून गाडी टेम्पो घेतला, 407 भाड्यानं केला, आदिलाबादला गेला. जेवढे भाड्यानं भांडे आणले होते त्याचे लहान लहान भांडे घेऊन आले घरी. जे मोठा गंज होता त्या गंजात गंज बसणारा, वाढणीत वाढणी बसणारी, गिलासात गिलास बसणारा, जगात जग बसणारा, बकेटीत लहान बकेट बसणारे, पूर्ण भांडे वाटीत वाटी जी मोठी त्याच्यात लहान वाटी, सगळे भांड्यानं भरून दिले. आता याचे दिवस पूर्ण झाले आणि 16 दिवस झाल्याच्या नंतर आता आणून देईल, मग दिवस आणून देईल. याला वाटलं आता आणून देईल मग आणून देईल. पाठवला माणूस आणून पाठवल्याच्या नंतर आता देईल मग देईल, आता देईल. जा रे म्हणे, फलाण्याला भांडे घेऊन गेला किंवा आणते तर जाऊन ये म्हणे, घेऊन ये भांडे. गेला आणण्याकरता, पाहते तर आता म्हणे, हो मालकानं मला पाठवलं म्हणे, भांडे नेले म्हणे, आणून काऊन नाही दिले म्हणे. पाय म्हणे, आणून दिले असते म्हणे, पण एका बाईची डिलिव्हरी झालं तर किती दिवस पाठवत नाही म्हणे, तुमच्याकडे किती दिवस पाठवत नाही म्हणे, महिना सव्वा महिना तर पाठवताच येत नाही म्हणे. मग म्हणे आता एवढी डिलिव्हरी झाल्यावर म्हणे एवढ्या बायाला केव्हा पाठवावं म्हणे घराकडे. आता याले वाटलं हे भांडे होय ना डिलिव्हरीची गोष्ट, त्या भांड्याचा काहीच संबंध नाही आला म्हणे. नाही म्हणे, तसं नाही म्हणे, मी त्यांच्याकडून आणलो तेव्हा दिवस होते भांड्याले म्हणे, आणि माझ्या घरी आणलं तर लेकरं झाले म्हणे, पाहून घ्या म्हणे. पाहिजे तर भांड्यात भांडे टाकून होते. आता या नौकराला वाटलं नाही भांड्याले लेकरं झाले म्हणा तर दिसत आहे, पिसाट अरमानी कस व्हायला म्हणे, हे आपल्या दिमागात बसलं नाही म्हणे. बरं ते तुझे तू काढून घे म्हणे, मालकाचे देऊन दे म्हणे. हा, त्यांचे मालकाचे लेकरं मी कायले सांभाळू म्हणे, हे लेकरा सगळंच घेऊन द्यावं लागते, त्याची भरपाई द्या लागेल म्हणे मालकाले म्हणे. हे मालकाकडे आलं म्हणे, आता पाठवत नाही म्हणे, महिना सव्वा महिना द्यायला जमत नाही. हे गेलं मालकाले म्हणे, मालक तू म्हणताय म्हणे तुमच्या आपल्या घरी होते तर दिवस होते, त्याच्याकडे गेले तर डिलिव्हरी झाली, लेकरं झाले म्हणताय म्हणे, आणि मला पिसाटावानी वाटत आहे म्हणे, आपल्या भानगडीत बसत नाही म्हणे, ते तुम्ही पाच बसा म्हणे. मालक निघाला, बयाड झाला का म्हणे, त्याने म्हणे त्या भांडेले लेकरं होते का म्हणे, त्या समजते का, पिसाट झाला असेल तो म्हणे. निघाला, आवाज दिला म्हणे या म्हणे, सावकार काय झालं म्हणे, पहा म्हणे आणून देत होतो म्हणे, त्याला दिवस गेले म्हणे. अरे म्हणे, तू पागल झाला का म्हणे, भांड्याला लेकरं होत नाही झाले म्हणे, दिवस गेलते 9 दिवस झाले, इकडे आल्याच्या नंतर डिलिव्हरी झाली म्हणे, या डिलिव्हरीचा खर्च द्यावा लागते म्हणे तुम्हाला म्हणे, असं तसं नाही जमत म्हणे. बरं आता महिना सव्वा महिन्यात मालक म्हणे, आता तुम्ही काही नेऊ नका म्हणे, मी महिना सव्वा महिन्यात तुम्हाला आणून देतो म्हणे, तुमची लेकरं घ्या आणि सगळंच घ्या म्हणे. यानं काय केलं, महिना सव्वा महिना होऊ दिला, भांडे पूर्ण भांड्यात टाकून होते ते वापिस नेऊन दिले. वापिस नेऊन दिल्याच्या नंतर म्हणे मालकानं सांगितलं, अरे म्हणे तुला जर केव्हाही जरी भांडे जर लागले ना म्हणे घेऊन जातो म्हणे, काही हरकत नाही म्हणे.
आता सावकाराला वाटलं जाऊ द्या म्हणे, असं पिसडचर भेटलं ना म्हणे, भांड्याला भांडे भांड्याला भांड्या देणार तर आमचे भांडे वाढून जाते म्हणे, आपल्याला भाडे जास्त भेटते, सगळंच भेटते म्हणे. आणि मग महिना सव्वा महिना झाला, 1.5 महिना 2 महिने होऊ दिलं, 6 महिने वर्षभर होऊ दिलं. वर्षभराच्या नंतर पुन्हा परत गेला म्हणे सावकार काम पडलं म्हणे. म्हणे का? घेऊन जा ना म्हणे भांडे. तेव्हा म्हणे सावकार म्हणे त्यावर भांडे घेणे पाहिजेत ना म्हणे. मग काय पाहिजे? नाही म्हणे माझ्या बायकोच्या बहिणीचं लग्न आहे म्हणे, आणि आता म्हणे आपलं इम्प्रेशन कमी होते म्हणे, माझ्या बायकोच्या अंगावर भांडे कमी आहे म्हणे, आणि तुम्ही जर म्हणे तुमच्या घरचे जर सोनं नाणं दागिने तुमच्या पत्नीच्या अंगाचे भांडे जर दिलं तर माझी बायको चांगली दिसते म्हणे, आणि माझं इम्प्रेशन वाढेल म्हणे. हो हे बरोबर आहे म्हणे. तर सावकाराला वाटलं आपण भांडे दिले तर भांड्याले लेकरं झाले तर पैसे जास्त नाही आले म्हणे, आणि हे जर दागदागिने दिले सोनं नाणं जर दिलं आणि याले जर लेकरं जर झाले म्हणे, आज सोन्याचा भाव का चालू आहे म्हणे 78 70 चालू आहे म्हणते. बुवाला आणलं 70 चालू आहे म्हणजे 70 75 जे असेल ते जाऊ द्या म्हणे. भांड्याला लेकरं झाले तर पैसे जास्त नाही आले म्हणे, याले जर दागदागिन्याला जर लेकरं जर झाले तर आपली मजाच मजा आहे म्हणे. यानं केलं पूर्ण अलमारीत होते नव्हते दागदागिने दिले आणि बायकोच्या अंगावरचे देऊन दिले. तर बायकोनं सांगितलं अहो म्हणे एवढा लोभ बरोबर नाही म्हणे, विनाकारण एवढं लोभ करू नका, तू चूप राह म्हणे. तुला काय करायचं म्हणे, एकच एकदानी घालून आहे ना 2 येते म्हणे, एकच मंगळसूत्र आहे ना म्हणे 2 येते म्हणे, लेकरं झाल्यावर येत नाही तर का म्हणे देऊन टाक म्हणे. पूर्ण देऊन दिले, घेऊन घेतले मस्त. यानं लग्न गिग्न केलं, अटेशानं पत्नीनं दागदागिने घातले, लग्न गिगन झालं, सगळं बरोबर निपटल्याच्या नंतर आता याला माहित होतं आता लेकरं झाले असेल म्हणे, महिना सव्वा महिना ते काही देत नाही म्हणे, महिना सव्वा महिना होऊ दिला. आता सव्वा महिनाही झाला, 2 महिने झाले तरी याचा पता नाही आणून द्यायचा. हे नौकराले पाठवलं 2 महिन्याच्या नंतर, अरे जा बरं म्हणे, सव्वा महिने झाल्याच्या नंतर आणून देतो म्हणलं म्हणे, पण 2 महिने झाले तर आणून द्यायचा पता नाही, जा म्हणे. नौकर हुशार होतं आमचं उमेद सारखं, गेलं विचार करत म्हणे आता मागच्या पारीनं म्हणे लेकरं झाले होते म्हणे भांड्याले, हे तवा जमून गेलं म्हणे, पण आता जर का म्हणे या सोन्याले जर लेकरं जर नाही झाले म्हणे, दागिने जर नाही झाले म्हणे दुप्पट, तर नक्की सावकार आता मरते म्हणे. हे विचार करत चाललं. पण जसं गेल्याबरोबर तिथं पाहत येतं ते बुवा मस्त शिला गेला बांधला आणि मस्त टोंगऱ्यावर हात देऊन डोक्यावर हात ठेवून मस्त बसून होता, शिला गेला बांधून फर्स्ट क्लास पैकी. आणि यानं दुरूनच पाहिलं दरवाजापासून, आवाज दिला आणि आवाज दिल्याबरोबर पाहते तर अरे म्हणे यार मी कहून काय झालं, बांधून डोकं दुखता का? नाही हो म्हणे कहून खूप वाईट झालं म्हणे. मग का वाईट? नाही ना खूपच वाईट झालं म्हणे, व्हायला पाहिजे नव्हतं म्हणे, पण खरंच खूपच वाईट झालं म्हणे. एका चिकनगुनिया आला म्हणे, मधात कॉलरा आला म्हणे, TB लागून गेली म्हणे, त्यातल्या त्यात पुन्हा मधात करोना लागला म्हणे, आणि एकाएकी विचारच नाही आला म्हणे, दवाखान्यात न्यायला टाईमच भेटला नाही म्हणे. पट मेले म्हणे, त्याची माती करून आलो हातात बसलो म्हणे. आता हे नौकरानं ऐकलं, नौकर म्हणे आता गेलं कामातून म्हणे, हे त्यावेळेस लेकरं झाले म्हणे, सावकारानं घेतलं म्हणे, आता हे मेलं म्हणून म्हणताय म्हणे, आता गणित हुकल्याशिवाय राहत नाही म्हणे, हुकल्याशिवाय राहत नाही म्हणे. हे गेलं म्हणे सावकार काहून रे काय झालं? थोडं छातीवर हात ठेवा म्हणे. काहून? ठीक आहे म्हणे, आपले भांडे दिले होते ना म्हणे, त्याला भांडे लेकरं झाले म्हणून वापिस दिले होते म्हणे. मग सोमवारचं सांग ना, दागिने आणायला गेला होता ना, लेकरं झाले का म्हणे, देतो म्हणला का म्हणे? हो तेच सांगत मालक म्हणे. त्यानं म्हणले म्हणे नेले गेले बरोबर सुखरूप
नेलं होतं म्हणे. पण घरी गेल्याबरोबर त्यानं म्हणलं म्हणे एकाएकीच कॉलर आला, TB आला, चिकनगुनी आला, मधात करोना लागला म्हणे. ते दवाखान्यात न्यायला वेळ भेटला नाही म्हणे, गाडी सापडली नाही म्हणे. पट 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 मेले म्हणून म्हणले म्हणे.